नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राठोड एस.बी. भूगोल विभाग, शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद. BA भाग 1 सेमिस्टर 1 पेपर क्रमांक 1 प्राकृतिक भूगोल. आपण पाठीमागील तासामध्ये किंवा व्हिडिओ लेक्चर्समध्ये प्राकृतिक भूगोलाची ओळख या प्रकरणात प्राकृतिक भूगोलाचा परिचय, प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या, प्राकृतिक भूगोलाच्या किंवा प्राकृतिक भूगोलाचे अभ्यासाचे स्वरूप या संदर्भात सविस्तर माहिती अभ्यासलेली आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार प्रकरण नंबर 1 मध्ये म्हणजेच प्राकृतिक भूगोलाची ओळख या प्रकरणात व्याख्या, स्वरूप, व्याप्ती असे मुद्दे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आपण आजच्या तासामध्ये प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती या मुद्द्यासंदर्भात माहिती घेणार आहोत. प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती अभ्यासताना सर्वसाधारणपणे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या घटकांची माहिती आपण अभ्यासतो. प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासात शिलावरण, जलावरण, वातावरण व जीवावरण यांचा समावेश होतो. मानवी जीवनाच्या विकासाबरोबरच प्राकृतिक भूगोलात अभ्यास केल्या जाणाऱ्या घटकांच्या अभ्यास पद्धतीत बदल होऊ लागला. त्यामुळे प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती वाढली. प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये सर्वसाधारणपणे शिलावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण या 4 घटकांचा समावेश केला जातो. अलीकडच्या काळात प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास हा मानव केंद्रस्थानी मानून केला जातो. निसर्ग निर्मित घटकांचा मानवी विकासासाठी किंवा विकास करून घेण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो किंवा त्या दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला जात आहे. म्हणून निसर्ग निर्मित सर्वच घटक, त्यामध्ये शिलावरण असतील, जलावरण असेल, वातावरण असेल व जीवावरण असेल, या सर्व घटकांचा मानवी दृष्टिकोनातून कसा उपयोगाचा आहे या पद्धतीने उपयोजित भूरूपशास्त्र, उपयोजित हवामानशास्त्र, उपयोजित सागरशास्त्र व उपयोजित जीवावरण शास्त्राचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. सर्वसाधारणपणे आपल्याला खालील मुद्द्याच्या आधारे प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती आणि त्या मुद्द्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले उपघटक या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. त्यामध्ये नंबर 1 आहे शिलावरण. हा पृथ्वीच्या कवचाचा बाह्य भाग आहे. यालाच मृदावरण असेही म्हणतात. शिलावरणात खडकांचे प्रकार, पृथ्वीचे अंतरंग, भूरचना, ज्वालामुखी, भूकंप, पृथ्वीवरील प्राथमिक, द्वितीयक व तृतीय सरणीची भूमिस्वरूपे, अपक्षरण, वहन, संचयन कार्य, अनाच्छादन क्रिया, क्षरण चक्र संकल्पना इत्यादी घटकांचा
अभ्यास केला जातो. म्हणजेच शिलावरणाचा अभ्यास भूरूपशास्त्रामध्ये केला जातो. भूरूपशास्त्र ही प्राकृतिक भूगोलाची प्रमुख शाखा आहे. तर या शाखेमध्ये खडकांचे विविध प्रकार अभ्यासले जातात. पृथ्वीचे अंतरंग आहे. या पृथ्वीच्या अंतरंगाचे विविध थर, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये चालणारी अंतर्गत शक्ती, ती मंद गतीने कार्य करणारी शक्ती असेल किंवा शीघ्र गतीने कार्य करणारी शक्ती असेल किंवा उभ्या दिशेने कार्य करणारी शक्ती असेल किंवा हॉरिझॉन्टल किंवा आडव्या दिशेमध्ये कार्य करणारी शक्ती असेल. आणि या शक्तीचा भूपृष्ठावरील व भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये जो काही परिणाम होतो आणि त्या परिणामातून जी काही विविध भूरूपे निर्माण होतात त्या भूरूपांचा अभ्यास या शिलावरणा अंतर्गत म्हणजेच भूरूपशास्त्रामध्ये केला जातो. त्याशिवाय पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये किंवा अंतर्गत रचनेमध्ये ज्वालामुखी, भूकंप अशा क्रिया किंवा घटना घडत असतात. या घटने पाठीमागील कारणे म्हणजे ज्वालामुखी व भूकंपाची कारणे, त्याची परिणाम, त्यातनं निर्माण होणारी भूरूपे यांचाही अभ्यास या शिलावरणांतर्गत भूरूपशास्त्रामध्ये केला जातो. पृथ्वीवरील प्राथमिक, द्वितीय व तृतीय सरणीची भूरूपे आहेत. प्राथमिक सरणीची भूरूपे म्हणजेच खंड व महासागर. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती एकूण 7 खंड आहेत आणि 4 महासागर आहेत. या 7 खंड आणि 4 महासागरांच्या क्षेत्रांचा विस्तार, त्या खंड व महासागरावरील किंवा खंडावरील व महासागरातील भूउठाव रचना यांचा अभ्यास भूरूपशास्त्रामध्ये म्हणजेच शिलावरणा अंतर्गत केला जातो. त्याच्यानंतर द्वितीय सरणीची जी काही भूरूपे आहेत ती भूरूपे म्हणजेच आपण मागील तासामध्ये पाहिलेलं आहे की द्वितीय सरणीच्या भूरूपामध्ये मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश व पर्वतीय प्रदेशांचा समावेश केला जातो. तर संपूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आढळणारी जी काही पर्वतीय प्रदेशाच्या रांगा आहेत त्या पर्वतीय प्रदेशाच्या रांगा उदाहरणार्थ हिमालय पर्वत आहे, रॉकी आहे, अँडीज आहे, आल्प्स आहे, सह्याद्री आहे, निलगिरी पर्वतीय प्रदेश आहे. अशी जी काही पर्वतीय प्रदेशाच्या रांगा आहेत या पर्वतीय प्रदेशाच्या रांगा, त्यातील दऱ्या, त्यातील उंच शिखरे व तिथे निर्माण होणारी विविध भूरूपे किंवा विविध आविष्कार यांचाही अभ्यास या शिलावरणांतर्गत भूरूपशास्त्रामध्ये समाविष्ट करण्यात येतो. तृतीय सरणीची जी काही भूरूपे आहेत त्या तृतीय सरणीच्या भूरूपामध्ये म्हणजेच तृतीय सरणीची जी काही भूरूपे आहेत म्हणजे द्वितीय सरणीच्या म्हणजे प्रथम सरणीच्या भूरूपावरती द्वितीय सरणीची भूरूपे आणि द्वितीय सरणीच्या भूरूपावरती अंतर्गत व बहिर्गत शक्ती किंवा अंतर्गत व बहिर्गत कार्ये, बहिर्गत कारके कार्य करत असतात. आणि या कार्यातून हे कारक खनन, वहन व संचयन अशा त्रिविध पद्धतीने कार्य करतात. आणि या त्रिविध पद्धतीने कार्य करत असताना त्यातनं वेगवेगळी भूरूपे निर्माण होत असतात. उदाहरणार्थ द्वितीय सरणीच्या भूरूपावरती म्हणजे पर्वतीय प्रदेशामध्ये नद्या उगम पावतात. ती हिमनदी असेल किंवा नदी असेल तर ही नदी त्रिविध कार्य करते म्हणजे खनन, वहन व संचयन. खनन कार्य करताना व्ही आकाराची दरी, यू आकाराची दरी, धबधबे अशी भूरूपे निर्माण होत असतात. त्याच्यानंतर संचयन कार्यामध्ये ती मैदानी प्रदेशाची निर्मिती करते. तर अशाच पद्धतीने वाळवंटी प्रदेशामध्ये वारा हा त्रिविध पद्धतीने कार्य करत असतो आणि त्या ठिकाणी भूछत्र खडक असेल, त्या ठिकाणची वालुकागिरी असेल, अशी भूरूपे निर्माण होत असतात. तर अशा जी काही भूरूपे आहेत त्यानंतर सागर किनाऱ्यावरती सागरी लाटा कार्य करत असतात आणि या सागरी लाटामुळे सागर किनाऱ्यावरती विविध भूरूपे या ठिकाणी निर्माण होत असतात. अशा ह्या सर्व म्हणजेच नदीपात्रातील धावत्यापासून ते यू आकाराची, व्ही आकाराची दरी असेल, त्याच्यानंतर उताराचे विविध प्रकार असतील, अंतर्वक्र उतार, बहिर्वक्र उतार, पायऱ्याचा उतार, अशी उताराची अनेक प्रकार आहेत.
तर असे ही जी काही लहान लहान भूरूपे आहेत, ह्या सर्व भूरूपांचा समावेश या तृतीय सरणीच्या भूरूपामध्ये केला जातो आणि या भूरूपांचा अभ्यास भूरूपशास्त्रा अंतर्गत शिलावरण या घटकामध्ये केला जातो. आणि ही जी घटक आहेत, ही घटकं म्हणजे जो प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती होईल. यानंतर अपक्षरण, वहन, संचयन, अनाच्छादन, क्षरणचक्र, ही WM डेव्हिस यांनी मांडलेली जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना म्हणजे यातनंही विविध भूरूपे निर्माण होत असतात. या सर्व भूरूपांचा अभ्यास भूरूपशास्त्रामध्ये केला जातो आणि भूरूपशास्त्र हे शिलावरणांतर्गतच अभ्यासले जातात आणि ह्या सर्व बाबींचा समावेश प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये म्हणजे शिलावरण या मुद्द्याअंतर्गत केला जातो. तर प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती अभ्यासत असताना त्याचे 4 विभागामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. त्या 4 विभागापैकी दुसरा जो विभाग आहे किंवा पार्ट आहे तो म्हणजे जलावरण आहे. पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेल्या भागास जलावरण असे म्हणतात. पृथ्वीवरील समुद्र, महासागर यांचे वितरण, सागरतळाची रचना, सागरतळावरील भूमिस्वरूपे, सागर जलांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म, सागर जलाचे तापमान, क्षारता, घनता, सागर जलाच्या हालचाली, सागरी निक्षेप इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजे जलावरण हा प्राकृतिक भूगोलाचा महत्त्वाचा घटक आहे. तर जलावरणाअंतर्गत सागरशास्त्र ही एक शाखा विकसित करण्यात आलेली आहे. तर या सागरशास्त्रामध्ये जलावरणाचा अभ्यास केला जातो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती म्हणजेच पृथ्वीचे 510 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. या क्षेत्रफळापैकी 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे, तर 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. ह्या 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्याचे प्रमुख 4 विभाग आहेत, म्हणजे 4 महासागर आहेत. ते महासागर म्हणजे पॅसिफिक महासागर आहे, अटलांटिक महासागर आहे, हिंदी महासागर आहे आणि आर्क्टिक महासागर आहे. या महासागराबरोबरच प्रत्येक महासागरांना एक उपसागर आणि अनेक समुद्र या ठिकाणी लाभलेले आहेत किंवा समुद्रांच्या सीमा या महासागरालगत आहेत. तर या महासागरावरील म्हणजे या पृथ्वीवरील समुद्र, महासागर यांचं वितरण म्हणजे यांचा आकार कसा आहे, कोणत्या खंडामध्ये कुठला महासागर आहे, त्याचं क्षेत्रफळ किती आहे, याची माहिती या सागरशास्त्रामध्ये अभ्यासली जाते. त्याच्यानंतर प्रत्येक महासागरांची सागर तळरचनेमध्ये ही भिन्नता आहे. त्यांची सागर किनारे कसे आहेत, सागर किनाऱ्यांचा उतार कसा आहे, सागरी डोहा कसे आहेत, सागरी गर्ता कसे आहेत, हे किती गर्ता आहेत, त्यामध्ये कुठले किंवा त्यामध्ये कोणकोणत्या साधन संपत्ती आहे, साधन संपत्तीचे कोठारे कुठे आहेत, याची माहिती सागरशास्त्रामध्ये अभ्यासली जाते. आणि हे सागरशास्त्र जलावरणाचा एक भाग आहे आणि जलावरण हे प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीतला एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर सागर तळावरील भूमी स्वरूपे आहेत. ज्या पद्धतीने पृथ्वीच्या पृष्ठभागावरती मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश, पर्वतीय प्रदेश, डोंगराळ भाग, सुळका, कडा, शिखरे ही भूरूपे आपणास पाहावयास मिळतात. त्याच पद्धतीने सागर तळावरतीही विविध भूरूपे आहेत. त्यामध्ये सागर किनारे आहेत, सागरी उतार आहे, सागरी डोह आहे, सागरी गर्ता आहे, सागरातील पर्वतीय प्रदेशाच्या रांगा आहेत. उदाहरणार्थ अटलांटिक महासागरामध्ये इंग्रजी एस आकाराची अटलांटिक महासागराच्या मधोमध एक पर्वतीय प्रदेशाची रांग आहे. तर अशी जी काही भूमिस्वरूपे आहेत, या भूमिस्वरूपांचाही अभ्यास या सागरशास्त्रामध्ये अभ्यासला जातो किंवा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर सागर जलांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म.
म्हणजेच सागरामधनं आपल्याला आज मोठ्या प्रमाणात किंवा सागर किनारपट्टीलगत मोठ्या प्रमाणात मिठागरे आहेत. त्याच्यानंतर सागरामध्ये आज सागरी लाटामुळेच सागरी लाटामुळे सागरांना भरती ओहोटी येते. या भरती ओहोटीमुळे आज आपण वीज निर्मिती करतो. तर अशा सागर जलांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म भिन्न भिन्न आहेत. तर ही रासायनिक गुणधर्म कशा पद्धतीने आहेत याचाही अभ्यास सागरशास्त्रामध्ये केला जातो. त्याच्यानंतर सागर जलाचे तापमान म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आडव्या दिशेतील तापमानाचे जे काही वितरण आहे त्या पद्धतीने सागर जलाचेही तापमानाचे वितरण आहे. त्याच्यानंतर आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरच्या दिशेमध्ये म्हणजे उभ्या दिशेतील तापमानाचे वितरण पाहतोय. त्याच पद्धतीने सागराच्या पृष्ठभागापासून सागराच्या खोलीपर्यंत म्हणजे तळरचनेपर्यंत म्हणजेच कशा पद्धतीने तापमानाचं वितरण आहे या वितरणाचाही अभ्यास या सागरी भूगोलामध्ये केला जातो. आणि या तापमानाच्या वितरणानुसारच सागरी पाण्याची हालचाल अवलंबून असते. आणि सागरी पाण्याची हालचाल म्हणजे सागरी प्रवाह आहेत. आणि ही सागरी प्रवाह उष्ण सागरी प्रवाह, शीत सागरी प्रवाह आणि ही सागरी प्रवाह मानवांच्या विकासाच्या दृष्टीने कशी महत्त्वाची ठरतात. त्याच्यानंतर मानवांचा जे काही मुख्य आहार आहे, मानवांचे जे काही आहार आहेत त्यापैकी मांसाहार किंवा मासे हे या तापमानावरतीच अवलंबून असतात किंवा उष्ण सागरी प्रवाह, शीत सागरी प्रवाह आणि त्यानुसारच सागरातील वनस्पतींची वाढ अवलंबून असते. आणि ही वनस्पतींची वाढ माशांचं मुख्य खाद्य असते. आणि त्यानुसारच माशांची कोठारेही आपल्याला या ठिकाणी अभ्यास देतात किंवा त्या संदर्भातली माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. त्याच्यानंतर सागर जलाची क्षारता आहे. ही क्षारता अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजेच सागर जलाच्या क्षारतेपासूनच म्हणजेच मीठ आपल्याला या ठिकाणी मिळते. आणि ही सागर जलाची क्षारतेचं वितरण, कमी क्षारता, त्याच्यानंतर ज्या क्षारतेचे प्रदेश हे कुठे आहेत याची माहिती सागरशास्त्रामध्ये अभ्यासली जाते. त्याच्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती किंवा जमिनीची जी घनता आहे त्याच पद्धतीने पाण्याचीही घनता आहे. ही पाण्याची घनता कुठे व किती प्रमाणात आहे याची माहिती सागरशास्त्राच्या अभ्यासातून घेतली जाते. त्याच्यानंतर सागर जलाच्या हालचाली आहेत. या सागर जलाच्या हालचाली म्हणजे सागरी प्रवाह आहेत, सागराने येणारी भरती ओहोटी आहे. तर यांचाही अभ्यास सागरशास्त्रामध्ये केला जातो. त्याच्यानंतर सागरी निक्षेप आहेत. सागरी निक्षेप म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून मोठ्या प्रमाणात ज्या काही नद्या वाहतात त्यामध्ये गंगा नदी असेल, सिंधू नदी असेल, अमेझॉन नदी असेल, चिंगहोयांग नदी असेल, अशा मोठमोठ्या नद्या भूपृष्ठावरून खनन, वहन व संचयन हे त्रिविध कार्य करत वाहतात. आणि यातनं मोठ्या प्रमाणात नदी लोड घेऊन सागरामध्ये जाते. आणि सागरामध्ये हा लोड त्या ठिकाणी संचयन करत असते. आणि या संचयनातनं मोठ्या प्रमाणातली साधन संपत्ती आढळून येते. आज मोठ्या प्रमाणात खनिज तेलांची कोठारे सागरामध्येच आहेत. ही खनिज तेलांची कोठारे कुठं आहेत. त्याच्यानंतर मौल्यवान खनिजेही या सागरामध्ये मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. तर ही सागरी निक्षेपापासूनच आपल्याला ती माहिती मिळते. तर या सर्व घटकांचा अभ्यास सागरशास्त्रामध्ये केला जातो. आणि सागरशास्त्र ही जलावरणाचा मुख्य भाग आहे. आणि जलावरण हे प्राकृतिक भूगोलाची मुख्य शाखा आहे. आणि इत्यादी विविध घटकांचा अभ्यास या प्राकृतिक भूगोलाच्या जलावरण या घटकाच्या अंतर्गत केला जातो किंवा व्याप्तीमध्ये केला जातो. प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये शिलावरण, जलावरणाबरोबर तिसरा मुद्दा वातावरणाचा समाविष्ट केला जातो किंवा करण्यात येतो. पृथ्वीच्या सभोवती असलेल्या हवेच्या वेष्टनाला वातावरण असे म्हणतात. वातावरण निरनिराळ्या वायूंनी बनलेले असून ते गंधहीन, रंगहीन, चवहीन आहे. यात हवा व हवामान, हवेचा दाब, तापमान,
आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी, वारे, वाऱ्यांचे प्रकार, वृष्टी, वृष्टींचे प्रकार, मेघ, मेघांचे प्रकार, वायुराशी, हवामान प्रकार इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजे जो वातावरणाची हवामानशास्त्र ही शाखा आहे. अलीकडच्या काळामध्ये उपयोजित वातावरणशास्त्र किंवा उपयोजित हवामानशास्त्र ही एक नवीन शाखा या ठिकाणी उदयास आलेली आहे. म्हणजेच आपण राहतो, आपण वास्तव्य करतो, आपल्या चोहोबाजूने असलेलं गंधहीन, रंगहीन, चवहीन जे काही वायूंचं आवरण आहे त्या आवरणाला आपण वातावरण असे म्हणतो. तर यामध्ये या वातावरणाअंतर्गत वातावरणाची निर्मिती कशी झाली, वातावरणाची घटना, वातावरणाची संरचना याची माहिती अभ्यासली जाते. म्हणजे त्याच्यानंतर हवा आणि हवामान यातील जो काही फरक आहे तोही फरक या ठिकाणी अभ्यासला जातो. हवेचा दाबाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. हवेचा दाब हा सर्वत्र सारखा नाही. हवेचा दाब हा प्रथमतः गेरिक या शास्त्रज्ञांनी हवेला वजन आहे हे सिद्ध केले. हवेचं वजन पूर्वी वेगवेगळ्या परिमाणामध्ये मोजले जात होते, पण आता सध्या परिस्थितीत मिलीबार या परिमाणामध्ये हवेचं वजन मोजलं जातं. हवेचं वजन म्हणजे नेमकं कसं असेल, म्हणजे हवा ही गंधहीन आहे, हवा ही रंगहीन आहे, हवा ही चवहीन आहे. मग हवेचं वजन कसं करायचं आहे, तर गेरिक या शास्त्रज्ञांनी एक फुगा घेऊन त्या फुग्यामध्ये हवा भरली आणि त्या फुग्याचं वजन केलं आणि ते रिकाम्या फुग्यापेक्षा हवेने भरलेल्या फुग्याचं वजन जास्त झालं. यावरून त्यांना असं स्पष्ट झालं की हवेला वजन आहे. आता सध्या परिस्थितीत हवेचं वजन मिलीबार या परिमाणात मोजतात. आता मिलीबार म्हणजे नेमकं काय असणार, म्हणजे नेमकं किती हवा असणार, तर 1 ग्रॅम वजनाची एक वस्तू एका सेकंदात 1 सेंटीमीटर पुढे ढकलण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती म्हणजे 1 डाईन शक्ती होय. अशा 10 लाख डाईन शक्ती 1 चौरस सेंटीमीटर जागेवरती टाकल्यास किंवा दाब निर्माण केल्यास उत्पन्न होणारा जो दाब आहे तो दाब म्हणजे 1 बार दाब होय. या 1 बार दाबाचे समान 1000 भाग केल्यानंतर त्यातले 999 सोडून द्यायचं आहे, त्यातला 1 उचलायचा आहे. त्यातला 1 म्हणजेच 1 MB हवेचं वजन होय. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सरासरी हवेचं वजन हा 1013.25 मिलीबार एवढा आहे. परंतु सर्व ठिकाणी सरासरी हवेचा भार नाही. काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी आहे तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त आहे. यावरूनच हवेचा दाब, मग दाबपट्टे, दाबपट्ट्याचे आंदोलन, त्याच्यानंतर वारे वाहणे, वाऱ्यांचा वेग या दाबावरतीच अवलंबून असते. या सर्व घटकांची माहिती हवामानशास्त्रांतर्गत म्हणजेच वातावरणांतर्गत अभ्यासली जाते. त्याच्यानंतर तापमान, तापमानाचे उभ्या दिशेतील वितरण, तापमानाचे आडव्या दिशेतील वितरण, त्याच्यानंतर ह्युमिडिटी, ह्युमिडिटीचे प्रकार, त्याच्यानंतर वारे, वाऱ्यांचे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे वारे आहेत. त्याच्यानंतर वृष्टी, ह्याच्यामध्ये वृष्टीचे प्रकार, पर्जन्यवृष्टी, पर्जन्यवृष्टी, हिमवृष्टी, दव, दैवर, गारा, धुके, राईम या प्रकारांचा अभ्यास हवामानशास्त्रामध्ये केला जातो. त्याच्यानंतर मेघ आहेत, मेघाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यानंतर वायुराशी आहे. वायुराशीचे प्रमुख 2 प्रकार, एक उष्ण वायुराशी, दुसरी शीत वायुराशी. त्याच्यानंतर खंडावरील उष्ण वायुराशी, खंडावरील शीत वायुराशी, महासागरावरील उष्ण वायुराशी, महासागरावरील शीत वायुराशी. अशा पद्धतीने वायुराशीचे एकूण 16 प्रकार आहेत. या 16 प्रकारांचा अभ्यास हवामानशास्त्रामध्ये केला जातो. त्याच्यानंतर हवामान प्रकार आहेत. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी हवामानाचे प्रकारही निश्चित केलेले आहेत. सर्व प्रदेशामध्ये एका प्रकारचं हवामान आढळत नाही, तर हवामान वेगवेगळ्या प्रकारचे आहे. या प्रकारांचाही अभ्यास या हवामानशास्त्राअंतर्गत केला जातो आणि हवामानशास्त्राचा अभ्यास वातावरणाअंतर्गत अभ्यासला जातो. आणि वातावरण हे प्राकृतिक भूगोलाची प्रमुख शाखा आहे आणि या शाखेमध्ये ज्या बाबींचा किंवा ज्या घटकांचा अभ्यास केला जातो त्या घटकांचा समावेश प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये केला जातो.
त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये शेवटचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजेच जीवावरण आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग व त्यास लागून असलेल्या वातावरणाचा खालचा थर म्हणजेच जीवावरण होय. पृथ्वीचा पृष्ठभाग व त्यास लागून असलेल्या वातावरणाचा खालचा थर म्हणजेच जीवावरण होय. जीवावरणात पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतीचा अभ्यास केला जातो. प्राणी व वनस्पती यांचे प्रकार, वितरण, पर्यावरणाशी समायोजन, प्राणी व वनस्पतीचे आर्थिक महत्त्व इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजेच जीवावरणामध्ये पृथ्वीवरती आढळणारी जी काही सजीव सृष्टी आहे या सजीव सृष्टीचा अभ्यास अंतर्भूत आहे किंवा अंतर्भूत केला आहे. या सजीव सृष्टीमध्ये जीवावरणाचा जैविक भूगोलाअंतर्गत अभ्यास केला जातो. तर जैविक भूगोलाचे वनस्पती भूगोल आणि प्राणी भूगोल अशा दोन उपशाखा आहेत. प्राणी भूगोलामध्ये प्राण्यांचं वितरण, प्राण्यांचे प्रकार, प्राण्यांच्या हालचाली, प्राण्यांचं जीवनमान, प्राण्यांचं आयुष्यमान इत्यादी घटकांचा अभ्यास प्राणी भूगोलामध्ये केला जातो. तर वनस्पती भूगोलामध्ये वनस्पतींचे प्रकार, वनस्पतींचे वितरण, वनस्पतींपासून मिळणारे उत्पादने म्हणजे वनसंकलन, त्याच्यानंतर वनस्पतींचा उपयोग, तो उपयोग घर बांधकामासाठी असेल, रेल्वेमध्ये असेल, उद्योगधंद्यामध्ये असेल, कागदांचा लगदा तयार करण्यासाठी असेल किंवा वसाहत निर्मितीमध्ये असेल किंवा जहाज निर्मितीमध्ये असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यानंतर इंधन म्हणून त्याचा वापर असेल आणि याशिवाय वनसंकलन असेल. तर हे सर्व घटकांचा अभ्यास वनस्पती भूगोलामध्ये केला जातो. आणि ह्या वनस्पती भूगोल आणि प्राणी भूगोलाचा अभ्यास जैविक भूगोलाच्या ह्या दोन उपशाखा आहेत. आणि जैविक भूगोल हे जीवावरणाअंतर्गत अभ्यास केला जातो आणि या सर्व घटकांचा समावेश प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये केला जातो. पण आज दिवसेंदिवस प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती ही दिवसेंदिवस ती वाढत आहे. अशा प्रकारे प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये शिलावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण या 4 घटकांचा समावेश केला जातो. अशा पद्धतीने प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती ही गतिशील आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये किंवा निसर्ग निर्मित घटकामध्ये नित्यनियमित म्हणजे सतत बदल होत असतात आणि त्या बदलांचा आढावा प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाअंतर्गत येतो. आणि त्या घडलेल्या घटनेचा ज्या घटकामुळं घटना घडल्या त्या सर्व बाबींचा उहापोह आपण प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट केला जातो किंवा करतो. म्हणून प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती ही एक गतिशील व्याप्ती आहे असे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येईल.